Myself, Dr. Amul Diada, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpadi Patil, Art and Science College, Risod. Now, today we are discuss the next point of unit number 5, semester 5th is nothing but the water microbiology. Already discussed the last lecture of mechanical treatment of water, last 3 process, and today we are discuss one of the most important process of mechanical treatment of water is nothing but the chlorination of water. This lecture we are briefly discuss how many number of steps involved in the chlorination of water, why need the study of chlorination of water, what are the different application of chlorination of water, how many number of different pathogenic microorganisms totally kill in the chlorination process. Okay, so तर आज आपल्याला क्लोरिनेशन ऑफ वॉटरवर बघायचं आहे की क्लोरिनेशन कोणत्या पद्धतीनं पाण्याचं होते. तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये नळाचं पाणी येत असते, मग म्युन्सिपल कोऑपरेशन असो, नगर परिषदचं कोऑपरेशन, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट असो, किंवा मग मल्टी कोऑपरेटिव्हचं असो. ओके, तिथे जी प्रोसेस केली जाते त्यालाच आपण मेकॅनिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटर म्हणत असतो. या सर्व ठिकाणी आपण दरवर्षी आपण स्टडी टूर म्हणून सुद्धा आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जसं की आपण आपल्या महाविद्यालयामध्ये रिसोड या शहरामध्ये राहतो, तर आपण रिसोडच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटला दरवर्षी आपण व्हिजिट करत असतो. आणि या व्हिजिटमध्ये ही जी मेकॅनिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटरची पूर्ण प्रक्रिया आहे, ऑल मेकॅनिझम आहे, त्याचं प्रिन्सिपल आहे, त्याचे बेनिफिट्स आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन आहे, त्याचं वर्किंग आहे, त्याचं ॲप्लिकेशन आहे, त्याचं प्रॅक्टिकल आहे, हे सर्वच्या सर्व आपण तिथे बघत असतो. तर क्लोरिनेशन ऑफ वॉटरमध्ये आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे की एरिएशन, की पाण्यामध्ये आपण ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे आणि पाण्यामधून सॉलिड पार्टिकल ॲज वेल ॲज पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज ओडर काही प्रमाणामध्ये त्याच्यामधून रिमूव्ह होईल. त्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी आपल्याला नेक्स्ट प्रोसेस सेडिमेंटेशनसाठी पाठवायचं. सेडिमेंटेशन इज द प्रोसेस इन विच लार्ज ह्यूज टँक सेटल डाऊन वॉटर आफ्टर द एरिएशन. ओके, मीन्स एरिएशन झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी आपल्याला सेडिमेंटेशन टँकमध्ये स्टोरेज करायचं आहे. स्टोरेज केल्यानंतर जेवढा काळ 24 आवर्सपर्यंत आपल्याला ते स्टोरेज करावं लागते. इट्स टोटली डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ वॉटर, मीन्स मोर टर्बिडिटी, मोर सॉलिड पार्टिकल, more solid particle present in that particular water, ultimately the sedimentation time also increases. It's म्हणजे ही बेसिक आहे. ओके, जर पाण्याची क्वालिटी जे खराब असेल तर आपण सेडिमेंटेशनचा रेट, सेडिमेंटेशनचा टाईम ते सुद्धा जास्त प्रमाणामध्ये करत असतो. तर एरिएशन नंतर सेडिमेंटेशनचा टाईम डिपेंड आहे पाण्याच्या क्वालिटीवर. आणि जर टर्बिडिटी जास्त असेल तर आपण तो वेळसुद्धा आपण वाढवत असतो. आणि सॉलिड पार्टिकल जेवढे डिपॉझिट होते सेडिमेंटेशनच्या वेळेस पाण्यामधले, टोटली फिल्ट्रेशनच्या वेळेस, मग तिसरी जी प्रोसेस आहे फिल्ट्रेशन पाण्याला आपण फिल्टर करत असतो दोन पद्धतीने, एक सोर्स सँड फिल्टर आहे आणि एक रॅपिड सँड फिल्टर आहे. रॅपिड सँड फिल्टर जे आहे ते 15 ते 20 गॅलन पर डे, 150 ते 200 गॅलन पर डे एवढा त्याचा फिल्ट्रेशन रेट आहे. आणि स्लो सँड फिल्टरचा हा बायोलॉजिकल फिल्टर आहे, त्याच्यामुळे याचा रेट अतिशय कमी आहे. परंतु दोन्ही फिल्टर अतिशय महत्त्वाचे आहे फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये. दोन्हीही फिल्ट्रेशनच्या पद्धती अतिशय महत्त्वाच्या आहेत. ते सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये खूप डिटेल्समध्ये पाहिलेलं होतं. आणि शेवटची जी स्टेप्स आहे पाण्याची मेकॅनिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटरची, ती म्हणजे क्लोरिनेशन ऑफ वॉटर. आता क्लोरिनेशन ऑफ वॉटर म्हणजे काय, ओके, आणि याची गरज काय. डिसइन्फेक्शन ऑफ क्लोरिनेशन डेरिव्हेटिव्स बाय प्रोडक्ट्स. ओके, विच आर द डिफरंट ॲप्लिकेशन ऑफ क्लोरिनेशन ऑफ वॉटर. तर क्लोरिनेशन ऑफ वॉटरमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे आहे ते क्लोरिनेशन ऑफ वॉटर, याला आपण म्हणणार आहे क्लोरिनेशन मीन्स ॲडिशन ऑफ क्लोरीन
or chlorine containing compound disinfectant of water. ओके, यालाच आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ क्लोरिनेशन ऑफ वॉटर. क्लोरिनेशन ऑफ वॉटरमध्ये आपल्याला बॅक्टेरियाचा 100% आपण किलिंग याच्यामध्ये करत असतो, परंतु जे व्हायरसेस आहे त्या व्हायरसचं क्लोरिनेशन पॉसिबल नाही. काही व्हायरसचं आहे, फॉर एक्झाम्पल सच ॲज द पोलिओ, हेपॅटायटिस. दिस व्हायरसेस totally destroy after chlorination process of water. Okay, but some some viruses also such type of found which cannot be possible for totally destroy or kill after chlorination. Okay, तर हे सुद्धा एक मुद्दा आहे, परंतु आपण मॅक्झिमम जे आहे असं म्हणू शकतो की 90% वॉटरचं प्युरिफिकेशन हे क्लोरिनेशनमुळे होते असतं. मग आता प्रिन्सिपल ऑफ क्लोरिनेशन काय आहे, याचे ॲप्लिकेशन्स काय आहे, तर पाण्यामधून खराब ओडर निघून गेला पाहिजे, पाण्यामधले सॉलिड पार्टिकल आपल्याला रिमूव्ह करायचे, पाण्यामधल्या व्हायरसेस आपल्याला किल करायचे, पाण्यामधलं बॅक्टेरिया 100% किल करायचे आहे. नॉन पोटेबल जे वॉटर आहे ते नॉन पोटेबल वॉटर तुम्हाला पोटेबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे ॲप्लिकेशन आहे सिम्पली ॲज अ क्लोरिनेशनचे. परंतु आता कोणकोणते केमिकल एजंट आहेत की ज्याच्यामुळे आपण क्लोरिनेशन करू शकतो. आपण सर्व ग्रामीण भागामध्ये राहतो, आपल्याला माहिती आहे की पावसाळा आला की विलेजेसमध्ये ब्लिचिंग पावडर टाकतात. दिस ऑल्सो वन ऑफ द सोर्स ऑफ क्लोरिनेशन ऑफ वॉटर. ओके, और सिम्पली ॲज अ प्रोसेस ऑफ क्लोरिनेशन ऑफ वॉटर, नो डाउट mechanism is the different part of chlorination of water, but which are the chemical different agent generally utilized for the chlorination of water, which one is nothing but the bleaching powder. Okay, मग आता ब्लिचिंग पावडर तुम्हाला माहिती आहे, क्लोरीन गॅस. क्लोरीन गॅस सुद्धा तुम्हाला जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते. ओके, क्लोरिनेशनच्या मेथड, क्लोरिनेशन करण्यासाठी काही फिजिकल मेथड आहे. फॉर एक्झाम्पल हीटिंग और बॉइलिंग ऑफ वॉटर और एक्सरे और UV रे जनरली यूटिलाइज फॉर द destroy the pathogenic microorganism from the water. The all process also disinfectant generally utilize physical method for the chlorination before the chlorination of water, but actual which are the chemical compound mainly present in the कोणकोणते केमिकल एजंट्स आहेत की ते केमिकल एजंट जे आहे ते पाण्यामधला खराब ओडर, खराब टेस्ट, पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम, पॅथोजेनिक बॅक्टेरिया, काही व्हायरसेस हे किल करते. ओके, मग आता कोणकोणते एजंट आहे, तर मी तुम्हाला एक सांगितलं की क्लोरिनेशनच्या जे आहे त्या क्लोरिनेशनचे काही एजंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोरीन गॅस. ओके, क्लोरीन गॅस आहे, त्याच्यानंतर आहे क्लोरोअमाइन्स, त्याच्यानंतर आहे हाय टेस्ट हायपोक्लोराइड, ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर तर सर्वांना माहितीच आहे, आपल्या घरामध्ये आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये विहिरीमध्ये किंवा बोरवेल्समध्ये सुद्धा बाहेरून आपण ते ब्लिचिंग पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ट्रान्सफर करत असतो. आणि ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर इट्स टोटली डिपेंड ऑन द पर्सेंटेज ऑफ ब्लिचिंग पावडर इन ट्रान्सफर इन टू दी वॉटर. ओके, तर त्याचा केमिकल डोस काय आहे, क्लोरीन डोस काय आहे, तर तो जो क्लोरीन डोस आहे म्हणजे किती प्रमाणामध्ये त्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी क्लोरीन आपण टाकतो त्यालाच आपण सिम्पली ॲज अ क्लोरीन डोस म्हणतो. आणि दुसरी कन्सेप्ट आहे एक रेसिड्युअल क्लोरीन. तर पाण्यामध्ये शिल्लक राहिलेलं क्लोरीन आफ्टर क्लोरिनेशन तर त्याला आपण म्हणणार आहे रेसिड्युअल क्लोरीन. ओके, आणि त्या क्लोरीनची डिमांड असते. ह्या 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, एक लक्षात घ्या. क्लोरीन डोस, त्या पाण्याला शुद्ध करण्याचा डोस, त्याला आपण क्लोरीन डोस म्हणतो. किती प्रमाणामध्ये त्याला क्लोरीन पाहिजे पाणी शुद्ध करण्यासाठी, मग खराब पाणी असेल तर जास्त क्लोरीन लागेल, कमी खराब असेल तर कमी क्लोरीन लागेल, परंतु जो काही क्लोरीन लागतो त्याला आपण म्हणणार क्लोरीन डिमांड. आणि क्लोरिनेशन केल्यावर सुद्धा त्या पाण्यामध्ये काही एक्सेस अमाऊंटमध्ये क्लोरीन राहतो, त्याला आपण म्हणणार आहे रेसिड्युअल क्लोरीन. त्याला आपण काय म्हणणार आहे, रेसिड्युअल क्लोरीन. ओके, तर आता कोणकोणते केमिकल एजंट आहे क्लोरिनेशनचे, क्लोरीन गॅस आहे, क्लोरोअमाइन्स आहे, हाय टेस्ट हायपोक्लोराइड आहे, ब्लिचिंग पावडर आहे, क्लोरीन सोल्युशन आहे, त्याच्यानंतर क्लोरीन टॅबलेट. द वन ऑफ द न्यू कन्सेप्ट इन हाऊसहोल्ड
water also easily chlorinated by this process, or sorry, this agent utilized. ओके, नीरी नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, मग नागपूर असेल किंवा वेगवेगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये नीरी जे इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, ते अशा वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च करत असते. त्यांनी पाण्यावर सुद्धा एक रिसर्च केला. क्लोरीन टॅबलेट, घरच्या पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन टॅबलेट त्यांनी शोधून काढली आणि ती टॅबलेट आपल्या पाण्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर इझिली क्लोरिनेशनची जी प्रोसेस आहे, ती क्लोरिनेशनची प्रोसेस जी आहे ते करत असते. त्यालाच आपण क्लोरीन टॅबलेट असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आयोडीनसुद्धा आहे. त्याच्यानंतर ओझनसुद्धा आपण युटिलाइज करतो क्लोरिनेशनच्या प्रोसेसमध्ये. केमिकल एजंट आणि फिजिकल एजंटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की UV रेडिएशन असेल, एक्स रेज असेल, they all method are physical method, and another method is nothing but the chemical agent or chemical process generally utilized for the chlorination process. Application is the same: to remove bad odor, bad color, bad taste from the water, to remove pathogenic microorganism from the water, to remove or kill 100% bacteria from the water. The all application is nothing but the simply as a chlorination. Okay, आता मी तुम्हाला 3 कन्सेप्ट सांगितल्या. क्लोरीन डिमांड, की पाण्याला शुद्ध करणारा लागणारा क्लोरीनची आवश्यकता, त्यालाच आपण क्लोरीन डिमांड म्हणणार आहे. क्लोरीन डोज, की आपल्याला एका पाण्यामध्ये पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये त्याला डोज द्यावा लागतं, त्याला आपण क्लोरीन डोज म्हणतो. किंवा क्लोरीनचं ॲडिशन किंवा क्लोरीन डोज द्यावं लागतं त्या पाण्याला, त्याला आपण सुद्धा क्लोरीन डोज म्हणतो. आणि रेसिड्युअल क्लोरीन, की एका पाण्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त क्लोरीन ॲड केलं, ट्रान्सफर केलं आणि त्याच्यामध्ये काही क्लोरीन जे आहे ते शिल्लक राहिलेलं असेल तर त्याला आपण सिम्पली आज म्हणणार आहे रेसिड्युअल क्लोरीन. ओके, आता मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन आपण बघणार. मेकॅनिझम अतिशय महत्त्वाचं. एक लक्षात घ्या, पाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये तुम्हाला क्लोरिनेशन करताना तुम्हाला जे आहे ते या एक मेकॅनिझम आहे त्याचं. पाण्याचं फॉर्म्युला H2 मध्ये तुम्हाला ॲडिशन करावं लागणार आहे क्लोरीन Cl2. त्याचं कन्व्हर्सेशन तुम्हाला नेसंट ऑक्सिजनमध्ये होणार आहे. नेसंट ऑक्सिजनमध्ये तुम्हाला दिस हायपोक्लोराइड आयन फायनली कन्वर्ट इंटू दी नेसंट ऑक्सिजन आयटम्स. ओके, आणि नेसंट ऑक्सिजनमध्ये म्हणजे एक लक्षात घ्या, H2O ॲडिशन ऑफ Cl2 क्लोरीन, पाण्यामध्ये H2O मध्ये क्लोरीन ॲड केलं, त्याचा केमिकल फॉर्म्युला Cl2, त्याचं कन्व्हर्सेशन होणार आहे HOCl मध्ये, आणि म्हणजे त्याचं कन्व्हर्सेशन होणार आहे नेसंट ऑक्सिजनमध्ये. आणि इट्स टोटली डिपेंड ऑन द हायपोक्लोरस ॲसिड इज कन्वर्ट इंटू दी हायपोक्लोराइड आयन्स. आणि नेसंट ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्सेशन झाल्यानंतर ते जो ऑक्सिजन ॲटम आहे इज पॉवरफुल डिसइन्फेक्टंट एजंट, जनरल युटिलायझेशन फॉर द डिसइन्फेक्टंट ऑफ वॉटर. हेच याचा सिम्पली याचा प्रिन्सिपल आहे, मेकॅनिझम आहे. काय की पाण्यामध्ये Cl2 टाकला, Cl2चं प्रमाण कन्व्हर्सेशन झालं HCl मध्ये म्हणजे नेसंट ऑक्सिजनमध्ये. नेसंट ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्सेशन झाल्यानंतर त्या वॉटरची ॲबिलिटी आहे इच अँड एव्हरी वॉटरमधला पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करण्याची. आता नेक्स्ट प्रोसेस आहे तुमची मेथड ऑफ क्लोरिनेशन. 4 पद्धतीनं क्लोरिनेशन हे केलं जाते. ओके, पहिलं आहे प्लेन क्लोरिनेशन, दुसरं आहे अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट, थर्ड आहे सुपर क्लोरिनेशन आणि फोर्थ आहे ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन. ओके, तर आता तुम्हाला असं लक्षात येईल की मेथड ऑफ क्लोरिनेशनच्या किती पद्धती आहेत? 4 पद्धती आहेत, 4 मेथड आहे. पहिलं आहे प्लेन क्लोरिनेशन, दुसरं आहे अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट, थर्ड आहे सुपर क्लोरिनेशन आणि फोर्थ जे आहे ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन. तर प्लेन क्लोरिनेशन कसं जाते? व्हेन क्लोरीन इज ॲडेड स्लाइटली एक्सेस ऑफ क्लोरीन डिमांड ऑफ वॉटर, दॅट मेथड इज नथिंग बट दी सिम्पली ॲज अ प्लेन क्लोरिनेशन. ओके, प्लेन क्लोरिनेशनमध्ये जे काय क्लोरीन डिमांड आहे, फॉर एक्झाम्पल सच ॲज द 0.1 or 0.2 ppm of residual chlorine is regraded adequate for the most water with minimum contact time 30 minutes. त्याचा कॉन्टॅक्ट टाईम 30 मिनिट ठेवायचा. रेसिड्युअल क्लोरीन जे आहे ते
1 to 2 पॉईंट असेल तर तुम्हाला प्लेन क्लोरिनेशनमध्ये रेसिड्युअल क्लोरीनपेक्षा स्लाइटली एक्सेस अमाऊंटमध्ये क्लोरीन ॲड केली असेल तर त्याला आपण म्हणतो सिम्पली ॲज अ प्लेन क्लोरिनेशन. ओके. दुसरं आहे अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट. अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंटमध्ये क्लोरीन अँड अमोनिया आर ॲडेड इन वॉटर. दी एन मेथड इज नोन ॲज अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट. म्हणजे क्लोरीन अँड अमोनिया हे ॲडिशनली तुम्हाला सायमल्टेनियसली ट्रान्सफर करायचं आहे वॉटर ट्रीटमेंट क्लोरिनेशनच्या प्रोसेसमध्ये आणि त्यालाच आपण म्हणणार आहे अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट. तर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ फ्लोरा अमाइन्स not only odors originally present and controlled but also chlorine's odor are removed. पाण्यामधली जी ओडर आहे ती टोटली रिमूव्ह करण्यासाठी क्लोरा अमाइन्स क्लोरीन प्लस अमोनियाचं कॉम्बिनेशन पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यालाच आपण अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट म्हणतो आणि ते टाकल्यानंतर ओडर जे आहे ते टोटली रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे तिसरी जी मेथड आहे ती आपण म्हणणार आहे सुपर क्लोरिनेशन. आता सुपर क्लोरिनेशनमध्ये क्लोरीन इज गिवन टू वॉटर व्हेन क्विक डिसइन्फेक्टन ॲक्शन इज नीडेड टू डिस्ट्रॉय ऑर्डर ऑर टेस्ट फ्रॉम दी वेस्ट वॉटर. देन क्लोरीन इज ॲडेड इन ग्रेट एक्सेस ऑफ क्लोरीन डिमांड. खूप जास्त प्रमाणामध्ये क्लोरीन तुम्हाला ॲडिशन करावं लागेल पाण्यामध्ये त्याला आपण म्हणणार आहे सुपर क्लोरिनेशन. परंतु सुपर क्लोरिनेशन असेल प्लेन क्लोरिनेशन असेल अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट असेल ह्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहे क्लोरिनेशनच्या ह्या टोटली डिपेंड्स आहे की ते पाणी कसं आहे ते वॉटर कसं आहे खूप पोल्युटेड आहे का खूप सॉलिड पार्टिकल्स आहे का. तर त्या पद्धतीमध्ये ज्या मेथड आहे क्लोरिनेशनच्या हे सुद्धा तुम्हाला चेंज करावं लागते. ह्या चारही मेथड वेगवेगळ्या पाण्यासाठी वेगवेगळ्या वॉटरच्या क्वालिटीसाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ओके. ॲट ए टाईम हे तुम्हाला करण्याची गरज नाही. तुम्ही प्लेन क्लोरिनेशन करा किंवा अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट करा किंवा सुपर क्लोरिनेशन करा. सुपर क्लोरिनेशन केव्हा करणार तुम्ही की जेव्हा ते पाण्याची क्वालिटी खूपच खराब आहे तेव्हा ग्रेट एक्सेस ऑफ क्लोरीन रेसिड्यू और क्लोरीन डिमांडपेक्षा खूप जास्त क्लोरीनची मात्रा त्या पाण्यामध्ये टाकणं याला आपण म्हणणार सिम्पली ॲज अ सुपर क्लोरिनेशन. नो डाऊट ॲप्लिकेशन आपलं एकच आहे टू रिमूव्ह ओडर टू रिमूव्ह pathogenic bacteria to kill viruses in the particular water. हेच टू रिमूव्ह सॉलिड पार्टिकल फ्रॉम दी वॉटर हेच आपला उद्देश आहे आणि 99% ते पाणी जे आहे ते पोटेबलमध्ये कन्व्हर्सेशन करणं हेच ॲप्लिकेशन आहे. परंतु मी सांगितलं की प्लेन क्लोरिनेशन असेल अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट असेल किंवा सुपर क्लोरिनेशन असेल. आता प्लेन क्लोरिनेशनमध्ये पाहिजे तेवढंच त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त क्लोरीन तुम्हाला ॲड करावं लागेल पाण्यामध्ये. अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट जी आहे ते अमोनियाचं प्रमाण अमोनिया आणि क्लोरीन कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पाण्यामध्ये ट्रान्सफर करावं लागेल. आणि तिसरं जे आहे सुपर क्लोरिनेशन. तर सुपर क्लोरिनेशनमध्ये तुम्हाला जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये क्लोरीनच्या डिमांडपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये तुम्हाला क्लोरीन त्या पाण्यामध्ये टाकावं लागेल. परंतु इट्स टोटली डिपेंड ऑन द हाऊ मच पोल्युटेड हाऊ मच सॉलिड पार्टिकल प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर वॉटर फॉर द क्लोरिनेशन ऑफ वॉटर. त्या पाण्यामध्ये किती प्रमाणात क्लोरीन टाकायचं ते कोणती मेथड युटिलाइज करायची. मग प्लेन क्लोरिनेशन असेल अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट असेल किंवा सुपर क्लोरिनेशन असेल ही टोटली डिपेंड आहे त्या पाण्याच्या क्वालिटीवर. आणि लास्ट मेथड आहे तुमची ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन. ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन इज द कंटिन्यू ॲडिशनल ऑफ क्लोरीन to the water up to the point where the chlorine demand is met and all present ammonia is oxidized so that only free chlorine remains. The term breakpoint indicates the complete oxidation of chloramines and other chlorine combination. Okay. म्हणजे the term breakpoint indicates the complete oxidation of chloramines and other chlorine combination. The point at which free chlorine begins to appear is known as breakpoint. Okay, the doses are likely to be 7 to 10 mg per liter so that a free available residual about 0.5 mg per liter or more may be obtained. This usually applied for the disinfection but it also has
अदर बेनिफिट्स सच ॲज स्मेल अँड टेस्ट कंट्रोल. ओके, आता ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन काय आहे, त्याची क्लोरीन डिमांड जे आहे ते मिळेपर्यंत ॲडिशनली कंटिन्युअसली ॲड थोडं तुम्हाला कंटिन्युअसली ॲड क्लोरीन टाकावं लागेल आणि क्लोरीन डिमांड जिथे मिळते त्यालाच आपण ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन म्हणणार. आणि ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये फायदे काय काय आहेत की तुम्हाला ब्रेक पॉईंट एक्सेस राहणार नाही, रेसिड्युअल क्लोरीन त्याच्यामध्ये जास्त राहणार नाही. ब्रेक पॉईंट आहे, ब्रेक पॉईंटमध्ये तिथे ते एक पॉईंट जो आहे त्याला ब्रेक पॉईंट आपण म्हणणार आहे, कारण की स्लाइटली एक्सेस थोडं प्रमाणात मध्ये आपण क्लोरीनच्या डिमांडनुसार त्या पाण्यामध्ये क्लोरीन ॲडिशन केलेलं आहे आणि ते जे पॉईंट आहे तो मीट झालेला आहे त्यालाच आपण ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन असं म्हणत असतो. ओके, आता फॅक्टर्स कोणकोणते आहे ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनचे. फर्स्ट वन इज दी कॉन्टॅक्ट टाईम. कॉन्टॅक्ट टाईममध्ये द लार्जर द कॉन्टॅक्ट टाईम टू मोर इफिशियंट इज द जर्मिसायडल ॲक्शन. ओके, मोर कॉन्टॅक्ट टाईम, मोर factors affecting for the break point of chlorination. Then temperature. At the high temperature more efficient in the disinfection. Contact time असेल, जास्त वेळ दिला तर ब्रेक पॉईंट लवकर मिळतो आणि तो जो पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम तो सुद्धा किल होतो. टेम्परेचर सुद्धा हाय टेम्परेचर मोर इफिशियंट फॉर द ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन. अँड पीएच. ओके, तर पीएच मॅक्झिमम डिसइन्फेक्टन टेक्स प्लेस ॲट द न्यूट्रल पीएच. म्हणजेच काय की ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनच्या वेळेस टेम्परेचर हाय पाहिजे, त्याच्यानंतर पीएच न्यूट्रल पाहिजे, 7 पीएच पाहिजे त्या पाण्याची, आणि कॉन्टॅक्ट टाईम जेवढा जास्त काळ त्या पाण्यामध्ये क्लोरीन राहणार आहे तेवढंच तुमचं डिसइन्फेक्टन जे पाणी ते चांगल्या पद्धतीनं होणार आहे. त्याच्यामधला वास निघून जाणार आहे, त्याच्यामधला त्याच्यामधला ओडर रिमूव्ह होऊन जाईल, त्याच्यामधले बॅक्टेरिया किल होतील, त्याच्यामध्ये व्हायरसेस किल होतील, सॉलिड पार्टिकल टोटली रिमूव्ह होतील आणि टोटली पोटॅबल वॉटर त्या पाण्याचं आपल्याला त्या पाण्याचं मिळू शकते. आता ॲडव्हान्टेज ऑफ ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन. ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन मिनिमाइज द बॅड टेस्ट अँड ओडर ओरिजिनली प्रेझेंट इन द वॉटर ऑर डेव्हलप बाय द क्लोरिनेशन अलोन. म्हणजे ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन मिनिमाइज बॅड टेस्ट बॅड ऑर्डर कमी करण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ कलर इन दी वॉटर बाय ब्लिचिंग ॲक्शन ऑकर्स ड्यू टू ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन. एक लक्षात घ्या, क्लोरिनेशन प्रोसेसमध्ये कोणत्याच मेथडमध्ये कलर हा रिमूव्ह होत नव्हता, परंतु ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये मग प्लेन क्लोरिनेशन असेल, अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट असेल, सुपर क्लोरिनेशन, या तिन्ही मेथडमध्ये कलर कोणत्याच क्लोरिनेशनच्या प्रोसेसमध्ये रिमूव्ह होत नव्हता. परंतु ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये तो जो पॉईंट आपण मीट करून राहिलेला थोडा ॲक्सेस करून तो क्लोरीन पॉईंट करून ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन आपण करून राहिलो त्याच्यामध्ये कलरसुद्धा रिमूव्ह करण्याची ॲबिलिटी ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये आहे. हेच याचं महत्त्वाचं बेनिफिट आहे. त्याच्यानंतर ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन हेल्प्स प्रिव्हेंटिंग द आफ्टर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इन दी पाईपलाईन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाईपलाईन जो काही सोर्स आहे पाण्याचा एरिएशनसाठी येताना जो काही पाण्याचा सोर्स लिकेज असेल पाईपलाईन त्याच्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम झाले तर त्याला स्लाइटली एक्सेस अमाऊंटमध्येच क्लोरिनेशनची आवश्यकता असते, परंतु ते पाणी आपल्याला तसं दिसू शकत नाही. परंतु जे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात की ज्याला ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनच किल केलं जाते, म्हणून ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन जर केलं पाण्याचं तर त्याच्यामधले इच अँड एव्हरी पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्याची ॲबिलिटी त्या क्लोरीनच्या ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये असते. त्याच्यानंतर आहे ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन मिनिमाइज द रेड वॉटर और ब्लॅक वॉटर फॉर द कंप्लेंट्स. ओके, जे काय रेड वॉटर किंवा ब्लॅक वॉटरची कंप्लेंट येत असते म्युन्सिपल कॉर्पोरेशनला किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांटला, तर अशा वेळेस ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन करून पाणी डिस्ट्रीब्यूट केलं पब्लिक डिस्ट्रीब्युशनसाठी तर अल्टिमेटली त्याचा जो ॲडव्हान्टेज आहे तो जास्त प्रमाणात होतो. त्याच्यानंतर ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन can control the algae growth because of the higher concentration of free available residual chlorine. कारण ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये सुद्धा रेसिड्युअल क्लोरीन जास्त प्रमाणात शिल्लक राहिलेलं पाण्यातलं क्लोरीनचं सुद्धा प्रमाण जास्त असते, म्हणून ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये अल्गीचा सुद्धा रिमूव्ह करण्यासाठी अल्गीला सुद्धा किल करण्याची ॲबिलिटी या ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण क्लोरिनेशनचे फायदे पाहिलेले आहेत. तर
अशा पद्धतीमध्ये आपण ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनचे खूप जास्त ॲडव्हान्टेज आहेत. ओके, आता ऑल ओव्हर क्लोरिनेशन मी सांगितलं की क्लोरीन ॲडिशन ऑफ वॉटर, त्यालाच आपण क्लोरिनेशन म्हटलेलं आहे. क्लोरिनेशनच्या 4 मेथड आपण पाहिलेल्या आहे. त्याचं पहिल्यांदा मेकॅनिझम पाहिलं. मेकॅनिझममध्ये क्लोरीन Cl2 वॉटर H2O, क्लोरीन ॲड इंटू दी वॉटर, त्याचा जो कन्व्हर्सेशन होतो तो नेसंट ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्सेशन होतं आणि नेसंट ऑक्सिजनमुळे सर्वच्या सर्व त्या पाण्यामधल्या पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम टोटली किल होतात. हे याचं मेकॅनिझम आहे, प्रिन्सिपल्स आहे. मग आता त्याचे ॲडव्हान्टेजेससुद्धा आपण पाहिलेले आहे. मग क्लोरिनेशनच्या 4 मेथड पाहिल्या. प्लेन क्लोरिनेशन असेल, क्लोरीन अमोनिया ट्रीटमेंट असेल, त्याच्यानंतर सुपर क्लोरिनेशन असेल आणि ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन असेल. याच्यामधला फरक तुम्हाला सांगितलं की जी काही डिमांड आहे क्लोरीनची ती जर आपण ॲडिशन करत असू तर त्याला आपण प्लेन क्लोरिनेशन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अमोनिया आणि क्लोरीन सोबतली जॉईंटली जर ॲडिशन करत असेल तर त्याला अमोनिया क्लोरीन ट्रीटमेंट असं म्हणतो. त्यानंतर सुपर क्लोरिनेशनमध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये जास्त क्लोरीन पाण्यामध्ये ॲड करत असेल तर त्याला आपण सुपर क्लोरिनेशन म्हणतो. आणि ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनमध्ये क्लोरीन डिमांडला मीट करेपर्यंत जो पॉईंट आहे तो त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपण क्लोरीन ॲड करत असतो आणि एक असा वेळ येईल की ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन आपल्याला मिळून जाईल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम राहणार नाही, त्यालाच आपण ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन म्हटलेले. ह्या 4 मेथड पाहिलेल्या आहे. त्याचे ॲडव्हान्टेजसुद्धा ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशनचे खूप जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल अल्गी रिमूव्ह करणार आहे, तो कलर रिमूव्ह करणार आहे, ओडर, बॅड टेस्ट, पॅथोजेनिक बॅक्टेरिया तर करणारच आहे, नो डाऊट. परंतु आता ऑल ओव्हर क्लोरिनेशनचे ॲडव्हान्टेजेस काय आहे? क्लोरिनेशनचे ॲडव्हान्टेज मी सांगता येतो तुम्हाला. क्लोरिनेशन किल्स ऑलमोस्ट ऑल पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड रिटर्नर्स वॉटर फ्री ऑफ डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया. मीन्स ऑल काइंड्स ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया kill and remove and totally kill ability of the chlorination, only and only chlorination, no doubt. Different methods you can utilize, it's totally depend on the quality of water. Okay, means more polluted you can use super chlorination, not more polluted, some before polluted you can use break point of chlorination. One of the normal water you can use plain chlorination. It's totally depend on the quality of water. You can use different methodology of the chlorination. Okay, then next most advantage is nothing but the chlorination oxidize iron, manganese and hydrogen sulfide from the waste water. Okay, to chlorination oxidize iron, manganese and hydrogen sulfide from the water. Okay, it's only possible after chlorination process. Okay, then chlorination destroy taste and odor producing substances, no doubt. Pathogenic microorganism kills, but another factor also responsible for the to create the odor from the wastewater. But after chlorination of water you can easily destroy the taste and odor producing substances from the wastewater after chlorination. Okay, then chlorination control algae and slime producing organism. Okay, we are already discussed the first time in this lecture की मी पहिल्यांदा सांगितलं की व्हायरसेस काहीच प्रमाणातले काढतील, परंतु अल्गी आणि कलर रिमूव्ह करण्याची सुद्धा ॲबिलिटी फक्त आणि फक्त क्लोरिनेशनच्या प्रोसेसमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्णच्या पूर्ण मेकॅनिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटर पाहिलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय पाहिलं की जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तुमच्या सिटीमधला, तुमच्या म्युन्सिपल कोऑपरेशनमधला, तिथून धरणातून पाणी त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण त्याला एरिएशन करू. एरिएशन 4 पद्धतीने करू. एरिएशन म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त करणं, मग ते गॅस सिलेंडर युटिलाइज असेल, कॅस्कॅड असेल, स्प्रे नोझल असेल, या पद्धतीने एरिएशन करू. मग एरिएशन झालेलं पाणी सेडिमेंटेशनसाठी पाठवू. सेडिमेंटेशन इज द प्रोसेस इन विच ह्यूज टँकमध्ये ते पाणी जे आहे ते 24 तासापर्यंत, इट्स टोटली 8 ते 24 तासापर्यंत आपल्याला ते पाणी तिथे ठेवायचं आहे, स्टेबल करायचं आहे. त्याच्यामधले सर्व पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम रिमूव्ह होतील. नंतर ते पाणी फिल्ट्रेशनसाठी पाठवायचं आहे. फिल्ट्रेशन 2 पद्धतीने होत असते, स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर. स्लो सँड फिल्टर हे बायोलॉजिकल फिल्टर आहे. रॅपिड सँड जे फिल्टर आहे हे मेकॅनिकल ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये मेकॅनिकली ते ऑपरेट होते म्हणून मेकॅनिकल रॅपिड सँड फिल्टर म्हणतो. आणि शेवटची जी मेथड आहे तिला आपण म्हटलेलं आहे क्लोरिनेशन. तर क्लोरिनेशन मेथडमध्ये जे आहे, क्लोरिनेशनमध्ये क्लोरीन आपण वॉटरमध्ये ॲड करून राहिलेलं आहे. क्लोरिनेशन 4 पद्धतीने आपण केलेलं आहे.
प्लेन क्लोरिनेशन असेल, क्लोरीन अमोनिया ट्रीटमेंट असेल किंवा सुपर क्लोरिनेशन असेल किंवा ब्रेक पॉईंट ऑफ क्लोरिनेशन असेल आणि त्याचे सांगितले म्हणजे ॲप्लिकेशन काय आहे. क्लोरिनेशन टू रिमूव्ह अल्गी, टू रिमूव्ह बॅक्टेरिया, टू रिमूव्ह पॅथोजेनिक बॅक्टेरिया, टू रिमूव्ह each and every types of pathogenic bacteria, to remove some amount of viruses, to remove bad odor from the wastewater, to remove color from the water, to remove all kinds of substances from the wastewater, those are producing the bad smell or odor from the water. तर हे सर्वच्या सर्व ॲप्लिकेशन्स आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेला, या संपूर्ण प्रोसेसला आपण म्हणणार आहे मेकॅनिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटर. ओके, थँक्यू एव्हरीवन. सर्वांनी हे लेक्चर करायचं आहे. ओके, थँक्यू.